हाय नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज सकाळीच बाबूची भेट तर झालीच उठल्याबरोबर. आणि आता बाबू आंघोळगी करून तयार झाला मस्त. आता अजून म्हणजे रात्रभर गरमच होतं दवाई दिली तरी बी. तर बाबू कुठं चालला सांग बरं. तर मग आता बाबू चालला AC घेवाले. बाबूसाठी AC घेणार आहो. म्हणजे आमचं तर टाचाला ठीक आहे चांगले टाकले. आमचं तर आपलं तर भागूनच जाते, पण हे लेकरू लहान आहे याच्यासाठी AC घ्यावा लागून राहिले. त्याला सहनच नाही होऊन राहिला उन्हाळा. हे तरी छकुली तरी 6 महिन्याची होती उन्हाळ्यामध्ये, तर इले तरी सहन झाली होती, पण याले सहनच नाही होऊन राहिली. गरमी ऊन हे बघ बाहेर कशी ऊन तपून राहिली. बापरे, चुकती जलती गरमी. म्हणजे 41-42 असं टेम्परेचर राहते रातच्या टायमाला. आणि बाबू असं टेम्परेचर राहते. तर मग आता याच्यासाठी चला जाऊ आपण AC घेवाले. तर निघालो आता आम्ही AC घेवाले. आणि आज बाबूला घेतलंच नाही कारण ऊन खूप आहे आणि तो झोपासाठी घरीच रडत होता. तर मग त्याला झोपून दिलं. आणि रॉनी आहे, रॉनीने म्हटलं झोका देत राह म्हटलं त्याला. बातच आम्ही जातो आणि येऊन जातो. AC बुक करायचाच आहे, फक्त आपल्याला पसंत करून बुक करायचं आहे. आणि मग फिटिंग करायला येते तेच AC आपल्या घरी पाठवते ना, फिटिंग करायला येते. तर चला मग आता जातो. आणि छकुली आली सोबत. सोबत छकुली आली आणि बाबू नाही आला. चल बस. और ब्लू स्टार की बात करिए तो ब्लू स्टार की मुझे भी अभी पर्टिकुलर AC नहीं काढते AC वगैरह दोन्ही काढते. બીજું અમારે વોરંટી બી મેં તમને કીધી 1 વર્ષ ટેકનિકલી વોરંટી, 5 વર્ષ PCB ને 10 વર્ષ કમ્પ્રેસર. 100% કોપર AC આવશે. 10 ફીટ કોપર પાઇપ જોડે આવશે AC ના જોડે. ફિટિંગનો જે ચાર્જ છે અલગથી આપવાનો છે. અલગ અલગ કોમ્પ્લિમેન્ટ અલગ અલગ ફિટિંગનો ચાર્જ છે. હા, આ જે પ્રાઇસ લખેલો છે એના તરફ બીજું બી તમને એડિશનલી ડિસ્કાઉન્ટ થશે. પહેલામાં તમને ચાર્જ दाखवला समजे सगळं दाखव. ऑटोमॅटिकच છે, કોઈ વિધાઉટ રૂટિંગ નહીં સાથે ચાલુ કરી દીધી. બંધ ના થાય, મેન્ટેન કરે ચાલુ રહે, બાકી સ્પીડ मेंटेन रखा. हाँ फिटिंग भी हो जाएगी. 2 दिन का फिटिंग 2 दिन के बाद. हो, त्या दुकानातून घेतलं आपण. आता बुक केली, आता ते डिलिव्हरी घरी देतील. विश्व इलेक्ट्रॉनिक एका दुसऱ्या दुकानात बी पाहिलं होतं, पण तिथं काही पसंत नाही आली. तर आम्ही दुसऱ्या दुकानात आलो, तिथं पसंत पडली. कसं दिवाळी टाईम तर मी मॉलमध्ये आलो आता. आणि तानियाच्या पापाला तहान हे तेच लागून जाते. गेले तिकडे इकडे सामान घेवायचं राहिलं आणि कुठं गेले काय माहीत, गायबच झाले. आम्ही तर घेऊन आम्हाला नाही लागली तहान. तुला लागली का बाई तहान? तर तिला नाही लागली, मला नाही लागली, आणि त्यालाच लागली. तहान लागते, हे लागते, हे लागते. 10 नखरे राहते माणसाचे. तर आता इथं काउंटरवर कोणी आहे नाही म्हणते. आता पाहतो इथून घ्यायचं का घेतो, नाही तर मग वापस जावं लागेल ना दुसऱ्या मॉलमध्ये. हे येऊन राहिले आता तिकडे. हे लागेल तर हे लागेल, असं लागेल तसं लागेल. तिकडे काय पाहिजे तर माहीत नाही. तिकडे तिथं काय पाहिजे तर काय माहीत. आपल्याला काय घेवायचं आहे हे नाही घेऊन राहिले. फालतूचीच वस्तू घेऊन राहिले. फालतूच्याच इकडे पाहिजे. किलो बारीक पण या
दाखव आद्यांशला एसी दाखव. आद्यांश तुझ्यासाठी एसी आणला पाय. हे पाय फक्त आद्यांसाठी आणला एसी. फक्त आद्यांसाठी नाही, तुमच्यासाठी नाही, आद्यांसाठी आणला. त्याच्या बरोबर आपली बी मजा. पण खरा तर एसी आद्यांसाठीच आला ना. आद्यांस लढत होता, झोपे नाही, तर मग आणला आद्यांसाठी एसी. आता झोपशील ना टरा टरा मस्त रातभर. रातभर नाही, 4 वाजेपर्यंत ठेवू आम्ही चालू, मग बंद करून देत जो. हे वरचं एसी. आणि चकुलीसाठी डॉल आणले. दाखव, चांगल्याने दाखव ना. आणि बाबूसाठी आद्यांसाठी एसी. तर चला एसी घेवायला गेलो होतो आणि आद्यांसला एसी दाखवून दिला. म्हणे आद्यांसाठी एसी आणला, तू पाहून घे बा पसंत आला का नाही आला. तर एक टनचा एसी आणला आम्ही. हिताची कंपनीचा आहे. फक्त या रूम मध्येच लावणार आहे. एवढी रूम आहे ना आपली. ह्या रूम मध्ये इथंच आम्ही बेडरूम आहे हे. तर हिताची कंपनीचा आहे. चांगला आहे का हिताची कंपनी तर सांगा नक्की, कारण पहिल्यांदाच घेतला एसी तर एवढी काही कल्पना होती नाही. टीव्ही आहे आमची, टीव्ही पॅनासोनिकची आहे. आणि फ्रीज आणि वॉशिंग मशीन सॅमसंगची आहे. आणि फ्रीज बी सॅमसंगची आहे. फ्रीज बी सॅमसंगची आहे, वॉशिंग मशीन सॅमसंगची आहे. आणि टीव्ही आहे पॅनासोनिक. आणि आता एसी आला हिताची कंपनीचा. नाही घेत शेवटी घेऊनच टाकला. कोणासाठी? बाबूसाठी. तो झोपेच नाही रात्रभर त्याले असं रुमाल थंडे ओले करून असे पायावर ठेवायला लागे, असे पायावर पुरे. तर झोपेच नाही तो. तर म्हटलं नाही, दवाखान्यात पैसा टाकल्यापेक्षा एकदाची एसी फिट करून घ्यायची म्हटलं तर चांगलं राहील. तर दवाखान्यात नेलं होतं तर डॉक्टर बी म्हणे एसी आहे काय. म्हटलं नाही बा. तर अच्छा म्हणे ठीक आहे, ते टेम्परेचर के वजह से होता है म्हणे, असा डॉक्टर म्हणे. तर असा म्हणे डॉक्टर अजून की करा म्हणे काहीतरी, की बाळाले बा जास्त ऊन नाही लागली पाहिजे, जास्त गरमी नाही लागली पाहिजे. तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी निर्णयच घेऊन टाकला, चला एसीच घेऊन या. तर गेलो आणि फटकन घेऊनच आलो एसी. अफोर्ड तर करू शकत होतो, पण म्हटलं चालते चालू द्या कायले घ्यावं म्हटलं. आपण लहानपणापासून तर बिना एसीचे नॅचरल एसी मध्ये राहिलो, आताच काय एसी पाहिजे म्हटलं. तर पण बाबू आद्यांस आणलीच एसी घरी. आद्यांस आणलीच एसी. आद्यांस आणलीच एसी. आद्यांसले नाही होत होती सहन, हा ना. आणलीच. मला तर सहन होऊन गेली. तुले सहन होऊन गेली होती. आद्यांस आणलीच एसी. हा इकडे पाय कॅमेरात सांग. तुम्ही म्हटलं होतं ना म्हणा की आद्यांश बाबूसाठी एसी घ्या तर घेतली म्हणा मग मम्मीने एसी. सांग, तुम्ही म्हटलं म्हणून घेतली म्हणा मग मम्मीने एसी. तर चला मग. आणि आजच हा सगळा किराणा घेऊन आलो. किराणाही संपला होता, मिरची हळद वगैरे. आणि हे डब्बे मी सगळे काढले. पूर्ण डाळाही संपल्या होत्या, डाळाही आणल्या. आणि हे डब्बे आता काढले मी. आता झाडझूड करून पूर्ण डाळा एका डब्यामध्ये भरून देईन. आजच येऊन राहिले पाहुणे घरी. 4 पाहुणे येऊन राहिले. कोण येऊन राहिलं, कोण आलं तर मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगते नंतर. मग तर आज येऊन राहिले पाहुणे. रात्रीचे 1 वाजता येईन पाहुणे. तर तोपर्यंत मग मी हे सगळं ठाव करून घेतो आणि स्वयंपाक वगैरे करून ठेवून देतो. आणि मस्त फुरसतीनं बसली राहतो. आणि 2 दिवसानं एसी बी लागून जाईन आपला. मग ह्या रूममध्ये सगळे आम्ही एक साथ झोपू मस्त. आद्यांश बी झोपन. हा ना बाबू. झोपेच नाही बाई, रात्रभर झोपेच नाही. म्हटलं कायच करू याच्यासाठी. तरी टावेल घेऊ ह्या खिडकीवर टाकू. तर त्यानंही कायचं काही होयच नाही. आणि दूधही नाही पे. मग म्हटलं नाही बाई, आता एक वेळाचा खर्च झाला तर चालते, पण एसी पाहिजे. आणि ह्या वर्षी कधी जास्तच जरासं ऊन तपून राहिले. 41-42 वर चाललं जाते दुपारी. तर मग एवढ्या लेकराले कुठून सहन होईल. आपल्याला तर होऊन जाते म्हणा, पण याले कुठून.